या घडीला फार महत्त्वाची बातमी येते। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागताना पाहायला मिळतंय। इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी सूरज दहाट पोहोचलेले आहेत आणि प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे। आपण आपले प्रतिनिधी सूरज कडून या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत। सूरज, या ठिकाणी आपण पाहतोय आंदोलक आक्रमक झालेले आहेत। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा, अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। नक्कीच लागवी आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आणि 17 मागण्यासाठी बच्चू कडू गुरुकुंज मोजरीमध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसलेला आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर गेल्या 4 दिवसापासून बच्चू कडू आंदोलन बसले, मात्र तरी देखील दखल घेत नसल्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वामध्ये जर पाहिलं तर आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी प्रचंड अशी जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली आहे। टायरची जाळपोळ केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या फोटोचं प्रतिकात्मक दहन केलं, दुग्धाभिषेक सुद्धा करण्यात आलेला आहे आणि जोरदार अशा घोषणाबाजी केलेल्या आहे। बच्चू कडूंचे आंदोलन जे आहे आता हिंसक वळण लागलेलं आहे आणि याच विचार आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके तर एकंदरीत काय सांगणार, काय मागणी आहे? शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे। हे दगाबाज निर्लज्ज धोकेबाज सरकार आहे। यांनी इलेक्शनच्या पहिले आम्ही कोरा सातबारा करू, दिव्यांगांना मानधन 6,000 रुपये देऊ, निराधारांना मानधन देऊ, पण 6 महिन्यापासून दिव्यांगांना निराधारांना मानधन नाही। सातबारा कोरा यांनी शेतकऱ्याचा कोरा सातबारा केला नाही। हे सरकार निर्लज्ज आहे। मान्य बच्चूभाऊ 8 तारखेपासून आमरण उपोषणासाठी मोजरीला बसलेले आहे, पण यांचा त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष आहे। आमच्या सरकारला चेतावणी आहे की आमच्या ज्या 17 मागण्या आहेत शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, कामगारांच्या, त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार, दिव्यांग, त्याच्यानंतर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी पूर्ण रस्त्यावर उतरा आणि तीव्र सरकारच्या विरोधात तुम्ही काय सांगता? झोपलेल्या सरकारला जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या जागा करता येत नाही। सरकार झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे। कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणूक पूर्व आश्वासनांमध्ये सगळ्यात पहिली मागणी केली होती की आम्ही कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू। त्यानंतर बच्चू भाऊंनी मंत्रालयामध्ये मिटिंग झाली, तेव्हा ही मागणी रेटली होती। गेल्या 4 दिवसापासून आंदोलन आता हिंसक वळण आलेलं आहे। अत्यंत भयानक आंदोलन होणार आहे। महाराष्ट्र पेटणार आहे। आता तुम्ही जर बघत असाल तर अमरावती व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेलं आहे। कांजूर बाजार येथे आज बंद आहे, पुसा येथे बंद आहे आणि काही लोक आता अर्ध तासाने आंदोलन करतायत। वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला फोन येत आहेत, काही महिला चूलबंद आंदोलन करतायत। जर आता दखल घेतली गेली नाही तर आंदोलन कुठपर्यंत पोहोचेल याचा वनवा काय सूरज, या ठिकाणी गेले 4 दिवस खरं तर बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टायर या ठिकाणी पेटवून आंदोलनं केली जात आहेत, पण पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे का? पोलीस कुठे आहेत? जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर इतकं मोठं आंदोलन केलं जात आहे, या सगळ्याविषयी सांगाल। बंदोबस्तासंदर्भात काय अपडेट काही मिळतंय का? लागवी आपण जर पाहिलं तर अगदी सकाळीच आंदोलन केल्यामुळे पोलिसांना कुठल्याही प्रकारची भनक लागू दिलेली नाही। त्याचमुळे जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आता जरी आपण जर पाहिलं तर साधारणतः 15 ते 20 मिनिटं होऊन गेलेली आहे, मात्र अद्यापपर्यंत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जर पाहिलं तर गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीत येतं, मात्र अद्यापपर्यंत अमरावती शहर पोलीस या ठिकाणी दाखल झाले नाही। अचानक संपूर्ण आंदोलनकर्ते आले आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी करू लागली। जर पाहिलं तर या ठिकाणी टायरची सुद्धा जाळपोळ करण्यात आली, धान्याची जाळपोळ करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्या प्रतिकात्मक फोटोचे या ठिकाणी दहन करण्यात आलेले। मात्र अद्यापपर्यंत 25 ते 30 मिनिटं होऊन गेले आहे, मात्र अद्यापपर्यंत पोलीस या ठिकाणी दाखल झालेले नाही। या ठिकाणी अद्यापही आक्रमक झालेले। या ठिकाणी एका बाजूचा रस्ता जो आहे पोलिसांनी पूर्णपणे अडवून लावलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण आंदोलन कशी बोलत दादा एकंदरीत काय सांगणार? जाळपोळ केलेली आहे, पोलीस अद्यापर्यंत आलेली बच्चूभाऊच्या आंदोलनाची दखल घेत नाही का असं तुम्हाला वाटतं का? आमच्या देवाची दखल घेत नाही। आमच्या दिव्यांगाचा देव बच्चूभाऊ कडू आहे। आज 4 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे। सरकारला जराशी क्यू नाही आहे। आमचे 5-5, 6-6 महिने पगार होत नाही। या मंत्र्यांचे पगार थांबत नाही। लाडकी बहिणीला पैसे प्रत्येक महिन्याला येत आहे। आमच्या वेदना घेऊन आमचा देव तिथं बसलेला आहे। जर आमच्या देवाच्या जीवाला जरा इतकाही धक्का लावला तर अख्खा महाराष्ट्र पेटल आणि प्रत्येक दिव्यांग आत्महत्या करणार, आत्मदहन करणार, याचा सर्व अगदी आपण पाहतोय सूरज, या ठिकाणी आंदोलकांकडून इशारा दिला जातोय जर आपल्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही तर या सगळ्या संदर्भात मात्र आंदोलन तीव्र करू असा इशारा त्या ठिकाणी देण्यात येतोय।
आता या सगळ्या संदर्भात तुम्ही म्हणताय गेल्या 15 मिनिटांपासून खरं तर या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. 4 दिवस झालेत. बच्चू कडू सुद्धा अन्यथा उपोषणाला बसलेले आहेत. अनेक पक्षांच्या वतीनं या ठिकाणी विरोधकांकडून आपण म्हणूया बच्चू कडूंच्या आंदोलनाला प्रतिसाद दिला जातोय. आज जरांगे सुद्धा बच्चू कडूंच्या भेटीला पोहोचणार आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मात्र आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होताना दिसतंय. सूरज, नक्कीच लागली. आपण जर पाहिलं तर दुपारी 3 वाजता जी आहे मराठा आयुक्त मनोज जरांगे पाटील सुद्धा सूरज माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू जोडले गेलेले आहेत. बच्चू कडूजी, आपण पाहतोय तुम्ही आंदोलनाला बसल्यात, अन्नत्याग आंदोलन करतायत. आजचा 4था दिवस आहे. प्रकृती सुद्धा ठीक नाहीये तुमची आता, पण दुसरीकडे मात्र आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर याला हिंसक वळण प्राप्त होताना दिसतंय. काय सांगाल आंदोलकांना? नाही, शांततेनं आंदोलन करायचं आहे. आपण अन्नत्याग आंदोलन करतो आहे आणि शांततेच्या मार्गानेच आंदोलन समोर न्यायचं आहे. आपण स्वतःला एक तर इजा होऊ नका देऊ आणि दुसऱ्याला पण इजा होऊ नका देऊ. थोडी काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बच्चू कडूजी, या ठिकाणी आंदोलकांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्याविषयी जर मात्र सकारात्मक पवित्रा सरकारच्या वतीनं घेण्यात आला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. तर आपण पाहतोय बच्चू कडू यांनी आवाहन केलेलं आहे आंदोलकांना, लोकशाही मराठीच्या माध्यमातून आंदोलन जे आहे ते शांततेच्या मार्गाने करावं, कुठेही त्याला हिंसक वळण देऊ नये असं आवाहन या ठिकाणी बच्चू कडू करतायत. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, बच्चू कडूंचं लोकशाही मराठीच्या माध्यमातून तमाम आंदोलकांना आवाहन आहे, आंदोलन शांततेत करा, हिंसक वळण आंदोलनाला लावू देऊ नका असं आवाहन बच्चू कडू यांनी लोकशाही मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे. सूरज, आंदोलकांपर्यंत हा निरोप द्या. बच्चू कडू यांच्याशी आपण संपर्क साधलाय आणि काय म्हणतायत बच्चू कडू? आंदोलकांशी संवाद साधा. नक्कीच आपण जर पाहिलं तर आपण आंदोलकांची चर्चा करूया, कारण का बच्चू कडूंनी आव्हान केलं का कुठल्याही प्रकारे हिंसक वळण लागू नये, गालबोट लागू नये अशाप्रकारे आव्हान केलेलं आहे. आपण कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. बच्चू कडूंनी आव्हान केलं की शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, कायदा हातात घेऊ. तुम्ही काय प्रतिक्रिया द्या? आम्ही कायदा हातात घेतला नाही, पण या सरकारचे डोळे उघडायचे आहे. या निर्लज्ज दगाबाज सरकारचे डोळे उघडायचे आहे. म्हणून आम्ही फक्त त्यांचा आज बॅनर दहन करून, त्यांना दुग्धाभिषेक करून, त्यांना नैवेद्य देऊन हा आम्ही सरकारपर्यंत मेसेज पोहोचवता. जर या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, दिव्यांगाच्या मागण्या जर लवकर पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण महाराष्ट्रात बच्चूभाऊचा आदेश जरी असाल तरी पण लोक, शेतकरी, कार्यकर्ते थांबणार नाही. कारण की बच्चूभाऊचा जीव हा रोज धोक्यात आहे. तो जीव वाचला पाहिजे आणि तो पूर्ण शेतकऱ्याला. तुम्ही काय सांगा? बच्चूंनी आव्हान केलं की कायदा हातात घेऊ नका, हिंसक काढून आंदोलन करू नका. कायदा आम्ही हातात घेतलेला नाही आहे. बघा, हे आंदोलन जे प्रतिकात्मक आहे, कायदा अगदी सूरज, पण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित होतोय. एकीकडे बच्चू कडू सुद्धा म्हणतायत, सूरज माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत, एकीकडे बच्चू कडू सुद्धा म्हणतायत आंदोलन शांततेच्या मार्गाने करावं, पण आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होताना दिसतंय. या ठिकाणी SP कोण आहेत? इतकं मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जातं, इतका मॉब त्या ठिकाणी गोळा होतो, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जायफळ केली जाते, तरी देखील त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसतो. कोण आहेत SP? त्यांच्यापर्यंत या सगळ्याविषयी माहिती पोहोचली नव्हती का? नक्कीच आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसर जो आहे गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये या ठिकाणी 10 तोंडे नावाचे ठाणेदार आहे आणि पोलीस आयुक्त जर पाहिलं तर चावरिया नावाचे या ठिकाणी पोलीस आयुक्त आहे. मात्र अद्यापर्यंत 20 ते 25 मिनिटं होऊन गेले, मात्र पोलिसांना अद्यापर्यंत भनक लागली नाही. आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहे. रस्त्यावर टायरची जाळपोळ सुद्धा केलेली आहे. एका बाजूने जर पाहिलं तर वाहनाच्या काही प्रमाणात रांगा सुद्धा लागलेल्या आहे. मात्र तरी देखील या ठिकाणी अद्यापर्यंत पोलीस या ठिकाणी आलेले नाही. अचानक आंदोलनकर्ते आले, त्यातच जर पाहिलं तर या ठिकाणी त्यातच आंदोलनकर्ते आले आणि अचानक या ठिकाणी जाळपोळ केली. त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कल्पना नव्हती. या ठिकाणी पोलिसांची गुप्तचर यंत्रणा सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे भनक लागली. आता जर पाहिलं तर आता या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी बसायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी जर आपण दृश्यामध्ये लागली
आपण जर बघितलं त्या ठिकाणी अक्षरशः कार्यकर्ते जे आहे रस्त्यावर सुद्धा झोपू लागले. त्यामुळे आता कदाचित पोलीस केव्हा येणार त्याची वाट बघतोय की काय असं या ठिकाणी लाजलेली अत्यंत अवस्थेची उत्साह कार्यकर्ते या ठिकाणी अक्षरशः झोपलेले आहे. रस्त्यावर या ठिकाणी कार्यकर्ते झोपलेले आहेत आणि या ठिकाणी वाहनांची या ठिकाणी अडवणूक सुद्धा केलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी पोलीस आलेले नाही. कार्यकर्ते मात्र या ठिकाणी कबालीचे या ठिकाणी आक्रमक झालेले आहे. लागलीजी अगदी 20 ते 25 मिनिटं होऊन गेलेली आहेत. कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. आपण पाहतोय वाहनं सुद्धा रोखून देण्यात आलेली आहेत. रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे सूरज, तरी देखील या ठिकाणी पोलीस पोहोचत नाहीयेत. काय हा नेमका सगळा प्रकार म्हणायला हवा? जिल्हाधिकारी कार्यालय अतिशय महत्वाचं असं ठिकाण, रास्ता रोको केल्या जातात, वाहनं अडवली जातात, टायर जाळले जातात, पण प्रशासन कुठे आहे? पोलीस प्रशासन कुठे आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या 4 दिवसापासून बच्चू कडू या ठिकाणी भूतकुंद मजुरीमध्ये अन्नदान आंदोलन बसले. त्यामुळे साहजिकच बच्चू कडूंचे आंदोलन यापूर्वी सुद्धा पोलिसांनी बघितलेलं आहे. बच्चू कडूंचे आंदोलन आक्रमक आणि हिंसक पद्धतीने होतात. मात्र पोलिसांना काय याची कल्पना आली नाही, पोलिसांनी काय या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला नाही असा सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. कारण का जर पाहिलं तर यापूर्वी सुद्धा बच्चू कडूंच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. लाठीचार्ज सुद्धा अनेक वेळा बच्चू कडूंच्या आंदोलनाला झालेले आहे. मात्र तरी देखील या ठिकाणी पोलीस काय या ठिकाणी दुर्लक्ष करतायत, कोणाला इजा झाल्यावर पोलीस या ठिकाणी येतील का असा सुद्धा सवाल या ठिकाणी निर्माण होतोय. तर पाहिलं तर या ठिकाणी अद्यापही आग या ठिकाणी धुमसत आहे. हे संपूर्ण दृश्य आपण जर पाहिलं तर लोकशाही मराठीवर या ठिकाणी आपण बघू शकतो. पण जर पाहिलं तर अद्यापपर्यंत पोलीस आलेले नाही. त्यामुळं आता पोलीस केव्हा येणार हे या निमित्तानं बघणं महत्वाचं असणार आहे. आणि का जर पाहिलं तर बच्चू कडूंची प्रकृती प्रचंड खालावलेली आहे. दिवसा असतील, चांदूर बाजार असतील, या ठिकाणी कडकडीत असा या ठिकाणी बंद सुद्धा या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे. आणि महिलांनी सुद्धा काल जर पाहिलं तर वट सावित्रीचा दिवस होता आणि काल महिलांनी जे आहे ओळाची पूजा केली आणि सरकारला सुबुद्धी येऊ आणि शेतकऱ्याची संपूर्ण सरसकट कर्जमाफी होऊ दे अशी जी प्रार्थना या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे आपण जर पाहिलं तर अद्यापही कार्यकर्ते या ठिकाणी अगदी मुद्दा लक्षात येतोय सूरज. एकूण 17 मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या, आणि या सगळ्या मागण्यांच्या पूर्ततेकरता बच्चू कडू गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करतायत. आज जरांगे पाटील बच्चू कडूंची भेट घेण्याकरता सुद्धा आंदोलनास्थळी पोहोचणार आहेत. पण त्यापूर्वी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. टायर जाळून या सगळ्याचा आता या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. सरकारच्या या सगळ्या धोरणांचा या ठिकाणी आंदोलकांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय. पण लोकशाही मराठीशी बच्चू कडू यांनी स्वतः संवाद साधला आणि आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच करावं, कुठेही हिंसक वळण आंदोलनाला लावू देऊ नका असं आवाहन आंदोलकांना केलेलं आहे. या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठीची सुद्धा सातत्यानं यावर नजर कायम असणार आहे.